नमस्कार रसिको. अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा सांगली यांच्या वाचन कट्टा या उपक्रमामध्ये मी आपल्यापुढं एक कथा सादर करतो. कथेचं नाव आहे जळक्या बोटांच्या मुलीची गोष्ट. जळक्या बोटांच्या मुलीची गोष्ट. लेखक मार्क ट्वेन. जळक्या बोटांची मुलगी धावत पळत बागेत येते. आज आपल्याला उशीर तर झालेला नाही ना, अशी शंका तिच्या मनात चुकचुकते. घाईघाईनं ती इकडून तिकडे पळणारी मुलं, संथपणे एक एक पाऊल टाकत चाललेले आजी आजोबा, एकमेकांच्या हातात हात घालून रमत गमत फिरणारी जोडपी, या सगळ्यांच्या मधून वाट काढत काढत बागेच्या पश्चिम टोकाकडे येते. तो अजूनही त्याच्या बाकावर बसलेला आहे. त्याला पाहून तिचा जीव भांड्यात पडतो. त्याचा डोळा चुकून ती हळूहळू तिच्या नेहमीच्या बाकावरती, म्हणजे त्याला सहज दिसणार नाही पण त्याच्यावर लक्ष तर ठेवता येईल अशा ठिकाणी जाऊन बसते. मावळत चाललेल्या सूर्याकडे एकटक बघत तो बसलेला आहे, निश्चय. अचानक तो उठून उभा राहतो आणि जळक्या बोटांची मुलगी सावध होते. हातातल्या कागदाकडे तो एक वार डोळे मिटत चाललेल्या जवळच्या नातेवाईकाकडे बघावं ना, तसं पाहून घेतो. आणि आणि गवत काटक्या गोळा करून एक छोटीशी चिता रचतो. जळक्या बोटाच्या मुलीची छाती आता मात्र धडधडू लागते. गवत पेटवून देतो आणि हातातला कागद तो ते चितेवर ठेवतो. आणि मग मात्र सरकन वळून झप 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 निघून जातो. तो दृष्टीआड होईपर्यंत ती थांबते आणि आणि ती त्या आगीच्या दिशेने मग धाव घेते. आगीत हात घालून तो कागद त्या अलगदपणानं बाहेर काढते. भाजून भाजून सालटी निघालेल्या वळ आलेल्या तिच्या बोटांना आणखी दोन चटके सरसरून बसतात. ती हळूहळू फुंकर मारून कागद विझवायचा प्रयत्न करते, पण कागद आता काळा ठिक्कर पडलाय. त्या कागदावरची अक्षरं ती वाचायचा प्रयत्न करते आणि आज आज बरीच अक्षरं वाचता येतात. हे बघून मात्र तिला थोडा आनंद होतो. ती आनंदित होते, पण कागदावर जागोजागी भोकं पडलेले. काही काही भोकांच्या कडा अजूनही लाल भडक आहे. त्याच्यातून धुराच्या बारीक बारीक रेषा पण निघतात. ती अलगदपणानं तो कागद आपल्या हातात धरून परत निघते. आता रस्त्यावरची गर्दी, धक्के, मधूनच भस्कन घोंगावणारा वारा, या सगळ्यातून प्राणपणानं ती त्या कागदाला जपत जपत घराकडे निघाली. पण आजचा दिवस नेहमीसारखा नाही. तिला कोणीतरी आपला पाठलाग करतंय असं एकसारखं वाटतंय. ती एक दोनदा मागं वळून बघते सुद्धा, पण गर्दीमध्ये तिला नेमकं कोणीच दिसत नाहीये. घरी येताच ती आपल्या खोलीत जाऊन तो कागद टेबलावर ठेवते आणि खणातून एक वही बाहेर काढते. मग ती तो काळा कुट्ट कागद मागं पुढं करून त्याच्यावर काळ्याच रंगात चमकणारी अशी अक्षर ती वाचायला लागते. एक 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 अक्षर लावत कागदावरची कविता ती वहीत उतरवून काढायचा प्रयत्न करते. जमेल तेवढी अक्षरं लावायचा प्रयत्न करते. काही अक्षरं ती उरलेल्या शब्दांवरून ओळखते. काही ठिकाणी मात्र तिला ते जमतच नाही. काही ठिकाणी तर अख्खा शब्दच गायब झालाय. त्या सर्व ठिकाणी ती मग तेवढी जागा रिकामी सोडून देते. मध्येच एका ओळीमध्ये इथं दुःख दे असेल का दुवा दे, दुवा की दुःख, याचा ती बराच वेळ विचार करते आणि मग काहीच नाही सुचल्यामुळे मधलं अक्षर मग ती मोकळच सोडून देते. अशी संपूर्ण कविता लिहून झाल्यावर ती मागच्या पानावरच्या कविता चालत बसते. ती वही अशा शेकडो कवितांनी भरून गेलेली आहे. पण बहुतेक कवितांमध्ये काही ना काही गायबच आहे. तिची वही ना एखाद्या जायबंदी सैनिकाच्या इस्पितळासारखी झालेली आहे. म्हणजे पाना कोणाची 2-3 अक्षरच तुटली, तर कोणाचे 7-8 कवितांचे शब्दच गायब आहेत. काही काही कवितांच्या तर अख्ख्या ओळीच्या ओळी तुटून गेल्या. आणि अचानक तिला खिडकीतून कोणीतरी आपल्याकडे टक लावून बघतंय असं वाटतं. ती दचकून वही खाडकन मिटते आणि खिडकीजवळ जाऊन बघते, तर कोणीच दिसत नाही. पण खिडकीच्या काचेवर कोणाचा तरी उभटलेला श्वास हळूहळू विरून धुक्यासारखा जाताना तिला दिसतो. वही खणात टाकून जळक्या बोटांची मुलगी मग दिवा मालवते आणि बिछाण्यात जाऊन पडते आणि आजची कविता मनातल्या मनात आठवत
ती शांत झोपून जाते. खिडकीच्या तावदानातून आत घुसून सूर्य जळक्या बोटाच्या मुलीला आपल्या किरणांनी ढुशा देतो. ती असं करत करत कुशीवर बसते. मग मात्र तो सूर्य तिच्या चेहऱ्यावर एक जोरदार प्रकाशाचा झोत टाकतो आणि तिला उठवतो. आता ती बिछाण्यात उठून डोळे चोळत बसते. मग अचानक तिला काहीतरी आठवतं. दुःख दे, दुःख दे की की दुआ दे, काय होतं बरं? अचानक असं म्हणत म्हणत ती आपल्या टेबलाकडे जाते आणि खण उघडून वही बाहेर काढणार. आता झळक्या बोटांची मुलगी वेडी पिशी होते, कारण तिची वही गायब झालेली आहे. अरे अरे, इथंच तर खणात ठेवली होती वही. वेड्यासारखी ती घरभर शोध घेत फिरते. घरातलं सगळं सामान सुमान उलट पालट करत फिरते. कपाट रिकामं करते. शोधते, पण तिथं तिला काय मिळणार नाही हे माहिती असून ती ते शोधतच बसते. तिला पक्क आठवत होतं, पक्क काल रात्री वही इथं टेबलाच्या खणातच ठेवून ती झोपली होती. नेहमीसारखीच, नेहमी खणातच तरी असते वही. पण मग गेली कुठं? शेवटी चिरडीला येते आणि अगदी टेबल कपाट हलवून त्याच्या पाठीमागे बघते. गाद्या गिद्या ओढून काढते. खाली बघते, गाद्यांच्या खाली, त्यांच्या उशांच्या आभऱ्यात. आत शोधते, बाहेर शोधते, कुठंही वही सापडत नाही. वैतागून संतापून ती त्या सगळ्या पसाऱ्यामध्ये बसते आणि आपले केस स्वतःच्याच हाताने उपटत स्वतःलाच नशिबाला दोष देत रडत बसते. बस काय करणार? मध्येच चिडून ते हातात येईल ती वस्तू इकडे आपटते, तिकडे आपटते, आदळआपट करते. ती काही खात नाही, पीत नाही, घराबाहेर पडत नाही. घरातलं एखादं कुणीतरी माणूस गेल्यासारखं बसून राहते ती. अख्खा दिवस असा सुटकात जातो, सुटकात, निस्तब्ध, शांत स्तब्धतेत. जळक्या बोटांची मुलगी दिवसभर मख्खपणानं बसून राहिली आहे, पण हळूहळू संध्याकाळ होते. जळक्या बोटांच्या मुलीची आता चलबिचल होऊ लागली आहे. मध्येच ती उठते, बाहेर जायचे कपडे करते, नंतर परत बसून राहते. काय करायचं, जाऊ कशासाठी जायचं आता? ती फणकाऱ्यानं स्वतःशीच म्हणते. जशी सूर्यास्त होण्याची वेळ होत जाते तेव्हा मात्र तिची पुन्हा घालमेल होऊ लागते. अचानक ते ताडकन उठते आणि घराबाहेर पडते. डोंगराआड बुडी मारायला धावणाऱ्या सूर्याकडे पाहत तीही धावत धावत बागेकडे येते. पण पण आज फार उशीर झालेला आहे. बागेत फार तुरळक लोक उरले. ज्या आहेत त्या हळूहळू रेंगाळून बागेच्या बाहेरच्या फाटकाच्या दिशेने निघाले. ती पळत पळत तिच्या नेहमीच्या बाकाजवळ येते आणि सावधपणानं थोडीशी दूर उभी राहून पाहते. पण आज तिथं कोणीच नाही, कोणीच नाही. कदाचित तो आज उशिरा येईल ती वाट बघत बसते. मध्येच आपल्या वहीच्या आठवणीनं तिचे डोळे ओढले होतात, पण तो काही येत नाही. आता काळोख पडायला लागलाय. बागेत आता तिच्याशिवाय कोणीही उरलेलं नाही. ती उठून उभी राहते आणि ती परत जायला निघते. निघता निघता मात्र तिच्या मनात काहीतरी येतं अचानक आणि ती त्याच्या बाकाच्या जवळ जाऊन बघते. बघूया तरी. आणि काय आश्चर्य, बाकावर तिची वही ठेवलेली आहे. वही तिथंच आहे. ती टुणकन उडी मारून धावत जाते आणि वही उचलते. आजूबाजूला ती निरखून पाहते, पण तिथं आजूबाजूला कोणीच नाही. ती एकटीच. धडधडत्या अंतःकरणानं ती वही उचलून उघडून पाहते. वहीच्या पहिल्याच पानामध्ये एक पत्र घालून ठेवलेलं आहे. टपकन खाली पडतं. ती पत्र उचलते आणि वाचू लागते. माझ्या कवितांनो, तुम्ही माझा विश्वासघात केला. या निष्ठूर अरसिक जगामध्ये तुमची जागा नव्हती आणि या जगाला तुमची किंमत नव्हती. या जगातल्या अरसिक, क्रूर, लाचार, ऐहिक सुखोपभोगांमध्ये धावत सुटलेल्या शूद्र जंतूंची माझ्या कविता कानी पडण्याची लायकी देखील नव्हती. तुम्ही या जगापलीकडच्याही जगासाठी होता हे जाणून मी तुम्हाला मुक्ती देत होतो. हे जाणून मी तुम्हाला मुक्ती दिली.
पण तुम्हाला जाळून देखील तुम्ही पोरगेपणानं माझ्या मर्जी विरुद्ध जिवंत राहिला. तुम्ही तुम्ही आता माझ्या राहिला नाही आणि मीही तुमचा राहिलेलो नाही. यापुढं माझ्या लेखणीतून कधीही कविता उमटणार नाही, कधीही कविता उमटणार नाही. झाडाच्या पानापानातून सळसळणाऱ्या वाऱ्याबरोबर झेपावणाऱ्या, युगानुयुग निश्चलपणे अबोल डोळ्यांनी या सृष्टीकडे पाहत उभ्या असलेल्या पाषाणांमधल्या अमूर्त कवितेला कागदावर उतरवून मूर्त रूप देऊन मी तिची किंमत कमी करणार नाही. हे पाप माझ्या हातून यापुढे कधीही होणे नाही, कधीही होणे नाही. झटक्या बोटांची मुलगी हे वाचून शहारते. तिच्या हातातून ते पत्र गळून पडतं. तिच्या अंगातली सगळी शक्तीच अचानक गळून जाते. ती मटकन बाकावर कोसळते. बराच वेळ ती तशीच बसून असते. आता किर्र काळोख पडलाय. रातकिडे किरकिरू करू लागले. बागेतले दिवे लागले. तिच्या हातातली वही ती उघडून पाहते आणि आणि तिला एकदम आश्चर्याचा धक्का बसतो. ते पहिलं पान उलटते, मग दुसरं, मग तिसरं, आणि मग तिच्या चेहऱ्यावर हलक्या हलक्या हसू फुटतं. तिच्या वहीतल्या सगळ्या कवितांमधल्या सगळ्या रिकाम्या जागा त्यानं भरून काढल्या आहेत, पूर्ण करून दिल्यात कविता त्यानं. हर्षोल्लासानं ती वही छातीशी धरते तेव्हा मातीत पडलेलं ते पत्र तिला पुन्हा दिसतं. जळक्या बोटांची मुलगी एकदा आपल्या वहीकडं आणि एकदा त्या पत्राकडे, आपल्या वहीकडे, आपल्या पत्रात आणि त्या पत्राकडे आलटून पालटून बघत बाकावरती त्या दोन तुकड्यांमध्ये स्तब्धपणे नुसतीच निश्चल बसून राहिले. धन्यवाद.